काय कसं काय मी आर जे अमोल आणि टेलिकास्ट विथ आर जे अमोल शो बघा. आता मला माहिती आहे की इलेक्शन 1-2 दिवसात होतीलच, पण उद्यापासून म्हणजे 5 वाजल्यानंतर कुणालाही प्रमोशन करता येणार नाही आहे, कोणी रॅली किंवा सभा घेता येणार नाही आहे. पण मी आलो आहे माझ्या एरियामध्ये, जिथे मी लहानाचा मोठा झालो त्या एरियामध्ये माझे जवळचे मित्र आम्ही एकत्र वाढलेलो आहोत. आणि असा विषय आहे की आमच्या एरियामध्ये म्हणजे जिकडे मी लहानाचा मोठा झालो तो आहे लोकमान्य नगर, सावरकर नगर, ठाण्यामधला. हा ठाणे जो आहे शहर तो शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला म्हणून जातो आहे. पण माझे काही मित्र आहेत, आम्ही ह्या बालेकिल्ल्यामध्ये अनेक वर्ष आपण बघितले ना, आपल्याला मैदान आहेत ना आपल्याला पाण्याची सुविधा आहे. काय वाटतं मयूर, यंदा काय होईल? 8 वर्षानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहेत. महानगरपालिकेचे इलेक्शन जरी 8 वर्षानंतर होत असले तरी तिथले नगरसेवक गेले 25 वर्ष तिथे नागासारखी कुंडली मारून बसलेले आहेत. आणि गेले 15 ते 20 वर्ष प्रभाग क्रमांक 6 लोकमान्य नगर तिथे तिथले नगरसेवक, माजी नगरसेवक एकच वादा करत आहेत की तुम्हाला मी क्लस्टरचं घर देणार. लोक भावनिक आहेत म्हणून त्यांना वाटतं हे घर भेटणार आहे. ते निव्वळ लोकांना मूर्ख बनवत आहेत. क्लस्टरचं जर घर देणार आहेत तर एक तरी सॅम्पल फ्लॅट दाखवा जो कसा भेटणार आहे लोकमान्याच्या लोकांना. तो यांच्याकडे नाही. 250चा ट्रान्झिट कॅम्प बनवला जिथे 250 घर आहेत. लोकमान्यात घर आहेत 10,000. कधी ते जाणार, शिफ्ट होणार, कधी ते बांधणार, हे मुळात घडणारच नाही आहे कधी क्लस्टर. लोकांचं मला लोकांना आव्हान आहे की तुम्ही हे जे मूर्ख बनवलं जातं ह्याला फक्त बळी पडू नका. गेले 25 वर्ष आपण हेच ऐकतोय. फक्त इथे फिक्स विकास काय सांगा. तुम्हाला पाण्याची लाईन वाढवून देणार, नळाचा टॅप मारून देणार, स्लॅब तोच कोसळणार नाल्यावरचा, परत तोच बांधणार, गटारचे झाकणं बदलणार. बरोबर. मग आणि त्याच्यातून जो पैसा कमवत आहेत तो खाणार मिळून. अधिकारी ह्याच्या TMCचे अधिकारी सामील आहेत आणि हे नगरसेवकांचे कार्यकर्ते नगरसेवक सामील आहेत. पण पुन्हा हे काय होतं की जनता जी आहे आपली त्यांना माहिती आहे हे सगळे आपल्या पॉकेटमध्ये ठेवलेले लोक आहेत. ह्यांच्याकडे जायचं, इलेक्शनच्या वेळी हात जोडायचे, क्लस्टरचा तो बहाणा द्यायचा, वॉटर मीटर गटर या पलीकडे आपलं लोकमान्य नगर जातच नाही आहे. बरोबर. तू कुणाची तरक्की बघितली आहेस आपल्या एरियामध्ये? आता मयूरजी बोलले की प्रभाग क्रमांक 6मध्ये गेले 25 वर्ष एकाच माणसाच्या हाती सत्ता दिलेली आहे. तो माणूस ठरवतो की बाबा माझ्यासोबत हेच 3 जणं पाहिजेत. म्हणजे सर्वसामान्य घरातून आलेला त्याचा कार्यकर्ता जर आम्हाला नवीन चेहरा दिसला, लोकांना दिसला, मतदारांना दिसला तर कुठंतरी परिवर्तन होईल. परंतु तसं काही या प्रभाग क्रमांक 6मध्ये झालेलं नाही. गेली 20 ते 25 वर्ष आपण तेच चेहरे बघतोय, तेच म्हणजे इलेक्शन आलं की 2 महिने आधी ॲक्टिव्ह व्हायचं. त्यांचं सोशल मीडिया बघा ना, त्या प्रत्येक उमेदवारांच्या तुम्ही सोशल मीडिया बघा. गेल्या 15 दिवसाच्या आधी त्यांचे एकही पोस्ट आहेत का जर त्यांनी विकास कामं केली असतील. आता मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आज 15 दिवस ह्यांच्या रॅल्या सुरू आहेत, चौक सभा आहेत. आणि ह्या चौक सभा रॅल्यांमध्ये पाण्याची वेळ आहे ना, मी इथं बसतो, तुम्ही उद्या प्रभाग क्रमांक 6मध्ये जाऊन महिलांना विचारा. ह्यांच्या सभा आणि चौक सभा असतील तर ह्यांच्या पाण्याचे टायमिंग असते 10 ते 10:30 वाजता पाणी येतं. मग तुमच्या चौक सभा आणि तुमच्या रॅल्यांसाठी इतर महिलांना पाण्यापासून वंचित का ठेवलं जातं? तुम्ही कारण ते 1,500 रुपये देत आहेत ना. नाही, लाडक्या बहिणी 1,500. बघा, चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला. 1,500 तुम्ही देताय, परंतु वर्षाला 44,000 करोड रुपये राज्य सरकारच्या तिजोरीमधून जात आहेत. ह्याची कोणी कल्पना केली आहे का? हे जे 44,000 करोड रुपये तिजोरीमध्ये आणणार कुठून? तुम्ही लाखोंचा गराडा करून राज्य सरकारवर लोन घेत चालले. कुठंतरी महाराष्ट्र बॅकफुटला चाललाय. या सगळ्या घडामोडी सेंट्रल गव्हर्नमेंटनी पार चुराडा करून टाकलाय, स्टेट गव्हर्नमेंटनी पार चुराडा करून टाकलाय. माझं असं मत आहे, तुम्ही भावनिक होऊन मतदान मागू नका. तुम्ही म्हणताना गेल्या 8 वर्षामध्ये या प्रभाग क्रमांक 6मध्ये आम्ही संपूर्ण प्रभागाचा विकास केला आहे, तर नाले सफाई अजूनपर्यंत झालेली नाही. तुम्ही जावा ना वरती. प्रभाग क्रमांक 6च्या इथे गणेश सेवा मंडळाच्या बाजूला नाला आहे. उद्या जाऊन तो नाला जाऊन पहा. तुडुंब भरलेले आहे, मच्छर आणि ते मलेरियासारखे आजार होत आहेत. त्याच्या बाजूलाच शौचालय. ते शौचालयाची परिस्थिती बघा. मी जिथे राहतो त्याच्या समोरच्या शौचालयामध्ये आमच्या एखाद्या म्हणजे नगरसेवकांनी त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांनी कुठनं टेंडर पास केलं आणि ते नळाचे पाईप्स लावलेत, ते एक एक्झॉस्ट फॅन लावला आहे. 4 शौचालय त्याच्यामध्ये एक एक्झॉस्ट फॅन लावलेलं आहे. गेली 6 महिने तिथं तर दरवाजाच नाही एकाला. आणि त्याच्यावरची एक गोष्ट सांगतो, गेल्या 15 दिवसामध्ये एक महिला जी माझी नगरसेवक होती त्या तिथं आल्या. तिथल्या 2 महिलांनी म्हणजे माझ्या स्थानिक महिलांनी त्यांना सांगितलं की इथे शौचालयाचा असा प्रॉब्लेम आहे. त्या माझी नगरसेवकांनी त्या महिलांना एक उत्तर दिलं. ते उत्तर एवढं हास्यास्पद होतं की तुम्ही सह्या द्या, एका अर्जावर सह्या करून द्या, ते शौचालय आम्ही तोडू आणि तिथे आम्ही सभागृह बांधू. म्हणजे लोकांना, जी लोक त्या शौचालयामध्ये जात आहेत
जेणेकरून सकाळची नाही म्हटलं ते ज्यांच्या घरी शौचालय नाही ती लोक सार्वजनिक शौचालयामध्ये जातात. मग आता जर ती सार्वजनिक शौचालयामध्ये जात असतील, ह्यांनी सभागृह तिथं बांधायचं, तर मग ती शौचालय सकाळी येणारी माणसं जाणार कुठं? सभागृहामध्ये जाणार. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे. काय आणि तू यंग आहेस, तुला काय वाटतं आपल्या इकडे मैदान हे जे ढवळेनगरचं मैदान आहे लहानाचा मोठा, पण किती लोकांना खेळायला मिळतं? काय सुविधा आहे तिकडे? हा मैदान सोडून अजून काय आपल्याकडे? जे असं असतं ना की आपण एका एरियामध्ये आलो, सुशोभीकरण असतं, कुठेतरी फाउंटन असतं, कुठेतरी एक स्टॅच्यू असतो. लोकमान्य नगरमध्ये लहानाचा मोठा झालायस तू, काय बघितलंयस इकडे? असं तर अजून काहीच बघितलं नाही. जे मैदान आहे ते मंडळाचे आहेत, त्याच्यामध्ये बाहेरच्यांना तर एंट्री नाही. मग जायचं कुठे बाकीच्या पोरांनी? मला अजून एक मुद्दा आहे. आम्ही ना शाळेत होतो एकत्र, मी आणि मयूर. त्या शाळेमध्ये ना आमच्याकडनं प्रॉव्हिडंट फंड घेतला जायचा. मला आजपर्यंत प्रश्न पडला आहे, वो उसका क्या हुआ? तो क्या हुआ तेरा वादा कसं आहे तसं झालं ते. आता लोकमान्य नगरात एकच कैवारी होऊन गेले लोकांसाठी, ते म्हणजे ठाकूर शेठ. त्यांनी तिथल्या गरिबांसाठी शाळा ती बांधली. ती शाळेची परिस्थिती गेल्या 4 वर्ष जेव्हा ती ढासळली तेव्हा माझी विद्यार्थ्यांनी पैसे काढून ती शाळा नीट केली. मग इथले जे 25 वर्ष नगरसेवक जे त्यांच्या नावाने त्यांच्या जीवावर निवडून आले लोकमान्य नगरात, त्यांनी त्या शाळेकडे दुरुस्तीकडे लक्षच दिला नाही. शाळेचा टक्का आपण शिकत होतो तेव्हा 1000 मुलं 1200 मुलं शिकत होती, आज 300-400 वर आली आहेत. मराठी पट घसरला आहे. पाड्यातली तुम्ही जी ठाकूर शेठने तेव्हा दिलेली सुविधा ती तुम्ही नीट न ठेवू शकले आजपर्यंत, तुम्ही तिथल्या लोकांना काय विकास करणार? आणि तुझ्या माझ्यासारखी मुलं आज जी कमावतात स्वतःच्या जीवावर, अशी खूप पाड्यात मुलं आहेत ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत, सगळं आहे. लोकमान्यामध्ये आणायला भीती झाली आहे त्यांना, का आता स्क्रॅच येईल म्हणून. मग मला सांगा, 25 वर्ष तुम्ही रस्ता नीट नाही करू शकत, भाजीवाल्यांना तुम्ही बसवताय, पाड्यातले भाजीवाले त्यांना, पण तुमच्याकडे हे नियोजन का नाही? मैदान आहेत 3-4, तुम्ही ते स्लॅब वाईज मैदान खाली डेव्हलप केलं पाहिजे. जसं गावदेव मैदान आहे तसं खाली भाजी मंडई बनवली, रस्ते मोकळे करा, वर तुम्ही प्रॉपर ते टर्फसारखं चांगलं ग्राउंडवाल्यांना द्या, संगनमत घाला मंडळांशी. तुम्हाला विकास करायचा नाही ह्यांचं क्लिअर गणित सांगतो. त्यांचं क्लस्टर नाही, त्यांच्या क्लस्टरवर लक्ष नाही. क्लस्टरमुळे FSI भेटणार आहे त्याच्यावर लक्ष आहे. दुसरा लक्ष कशावर आहे तर स्वतः ज्यांचे प्रायव्हेट प्रोजेक्ट चालवत ठाण्यात. मला सांगा, लोकमान्य नगरमध्ये पाडा नंबर 6 हे प्रभाग 6 मध्ये जे मेन ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांचे वैयक्तिक किती प्रोजेक्ट आज ठाण्यात चालू आहे बघा. मला कळत नाही. पण त्यांची CCOC 25 वर्ष लोकमान्य नगर, आज मला 10 वर्ष झाले मी येत नाही या एरियामध्ये. आज मला वाटलं मी एक शो करतो टेलिकास्ट विथ RJ अमोल नावाचा, त्यानिमित्त तुम्ही मला भेटलात. आपण लेट नाईट भेटतोय आज. सगळ्याच सभा मला वाटतं उद्यापासून सगळ्यांनाच विराम लागणार आहे. 5 वाजल्यानंतर तुम्ही पण पक्षांसाठी वगैरे तुम्ही फिरताय. आज दोन्ही बंधू एकत्र आलेत. ही टफ फाईट आहे, कारण शिवसेनेचा भाला फाईट सांगतो, ही डेफिनेटली टफ फाईट होईल. केव्हा सांगतो? जेव्हा मतदार राजा आहे हा प्रामाणिकपणे नवीन मुलांना जे आता उभे केलेत मशालीतर्फे, मनसेतर्फे, तुतारीतर्फे, ह्यांना संधी देईल. जर त्यांनी त्यांना संधी नाही दिली, शेवटी जिंकवणारा कोण आहे? ते नाही जिंकवणार आहेत. जिंकवणारा हा मतदार, हा कॉमन पीपलच आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही ॲटलिस्ट त्यांनाच आता निवडून द्या. 25 वर्ष तुम्ही ज्यांना निवडून दिलं आहे त्यांनी लोकमान्य नगरचं वाटोळं केलं आहे. तुम्ही त्यांना अजिबात संधी देऊ नका. तुमचं वाटोळं, तुमच्या मुलांचा वाटोळं 200% लोक करणार आहेत. विशाल, काय सांगशील? एक जाता जाता जे इतके वर्ष आपण लहानाचे मोठे झालो, आपल्याला दाढीसुद्धा आली आहे आणि आपण त्यांनाच बघितलंय मतदान. अमोल, आपण आहे ना 20 ते 22 वर्ष या राजकारणामध्ये आपण सक्रिय आहोत, बरोबर. एक मुद्दा या निवडणुकीला एक पाहायला मिळाला की ज्या माणसाने ह्या पाड्यामध्ये शिवसेना आणली ना, म्हणजे त्या माणसाने खूप टफ फाईट केली आणि हे जग जाहीर आहे. म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की मला इथे भगवा झेंडा गाडायचाच आहे आणि त्या माणसाने ना तो भगवा झेंडा गाडला. आज तो माणूस आहे ना त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर आहे आणि नको ती माणसं तो भगवा झेंडा घेऊन पुढे जातात. एक काळ मला चांगला आठवतंय, जो भगवा झेंडा पकडायला जी माणसं ना बोलत होती की आम्ही भगवा झेंडा घेणार नाही, किती काही झालं तरी आम्ही त्या तिरंगीच्या खाली, म्हणजे जो त्यांचं पहिलं निशाण होतं ना राष्ट्रवादी घड्याळ, आम्ही ते सोडून कुठं जाणार नाही, आम्ही म्हणजे कट्टर राष्ट्रवादी. आज ती लोक पक्षांतर करून भगवा झेंडा घेऊन मतदान करतायत आणि मतदारांकडे मतदान मागतायत. एक सिंपल गोष्ट सांगतो, आपण हे बाजूला TMTचं डेपो आहे बघा. मला म्हणजे टेंडर कुठं कुठं काढलं जातं आणि कशा प्रकारे त्यातनं मलिदा खाल्ला जातो ना, हे तुमच्या समोरचं जिवंत उदाहरण आहे. आज या डेपोमध्ये ना सकाळी 8:30 ते 9च्या आसपास तुम्ही उभे राहा,
एक बस कमीत कमी अर्धा ते पाऊण तासांनी एक बस लागते, तेव्हा इकडचे जे प्रवासी असतात ते समोर कंट्रोलरला ओरडतात अक्षरशः की बाबा मुलुंड किंवा ठाणे स्टेशनची बस लावा, आम्हाला पुढे जायला लेट होतं आणि लेट मार्क्स लागतोय, सॅलरी आमची कापली जाते. मला एवढंच म्हणायचं आहे, 25 वर्ष तुम्ही सत्ता भोगली ना, मग सत्ता भोगली असताना तुम्हाला 25 वर्ष आपल्या प्रभागामधली आपल्याला TMTची व्यवस्था नाही आहे, गटारे. आता तुम्ही आतमध्ये जाऊन जर बघितलं ना प्रभाग क्रमांक 6 मध्ये 8 वर्षामध्ये तुम्हाला निधी आला, त्या निधीचा तुम्ही वापर कुठे केला नाही केला हे तुम्हाला जाऊन दिसेल. कोणीच काहीच कामं केलेली नाहीत. आणि मी मगाशी बोललो ना, ज्यांनी भगवा झेंडा रोवला ना त्यांनी मुख्यमंत्री निधीमधून 17 कोटीची कामं आणलेली आहेत. त्यांनी ती कामं केलेली आहेत आणि त्यांच्या कामावर ह्यांनी डोळे ठेवून मतदारांकडून मतदान मागतायत. माझं एक स्पष्ट मत आहे, आज ठाकरेंनी एक आवाज दिलाय, मराठी माणसांनी एकजूट नाही केली तर पुढचा कार्यकाळ काय होणार आहे. सिंपल गोष्ट आहे. आज अदानींनी राजसाहेबांनी तर काल शिवतीर्थावर पूर्ण डायरेक्ट तुम्हाला फ्लॅशेस दाखवला. ठाण्यामध्ये सुद्धा आज तोच विषय झाला. जर तुम्हाला हे संपूर्ण ठाणं वाचवायचं असेल, मुंबई वाचवायची असेल, मराठी माणूस वाचवायचा असेल तर तुम्हाला मशाल आणि इंजिनीला मतदान करावंच लागेल. हे तुम्ही आणि ही शेवटची आहे. म्हणजे राजसाहेब पण बोलले, उद्धव साहेब पण बोलले, ही शेवटची लढाई. जर तुम्ही इथे हरलात तर उद्या तुमच्या घरात जर इलेक्ट्रिसिटी गेली तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. कारण की संकट हे उंबरठ्यावर आलेलं आहे. हे राजसाहेबांनी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन मी, हे मला एक आता म्हणजे जेव्हा 30 तारखेला फॉर्म भरले गेले ना, तेव्हा अशी हवा होती की 4ही कॅन्डिडेट आहेत ना, म्हणजे आमच्यासमोर काहीच नाही, पाणी कम आहेत असं म्हणजे प्रस्थापित काढून सांगण्यात आलं. आज परिस्थिती, आजच्या डेटला ही परिस्थिती अशी आहे ना की यांना मोठमोठ्या रॅल्या काढायला लागल्या रे. म्हणजे मी तर बरेचसे व्हिडिओ बघितले आपल्या सावरकर नगरमध्ये असतील, लोकांनी अडवलं गेलंय, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि म्हणूनच मला यायचं होतं, पण आज शेवटचा दिवस आहे आणि मला तुम्हाला देता आला. कारण मी लहानाचा मोठे इथे झालो, या परिसरात झालो आहे, 10 वर्षानंतर इकडे आलो आहे. मला काही दिसत नाही आहे. हेच हनुमान मंदिर आहे, तोच बस स्टॉप आहे, तेच तुटलेले लोक आहेत, तेच नशेडी गांधेडी लोक फिरत आहेत. बघा आता हे 2 दिवस राहिलेले आहेत. माझा बघा, मी कोणाला विरोध किंवा मयुरीजी माझ्या नाही, मी इकडे विरोध म्हणजे पक्ष म्हणून नाही चालू आहे, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आलोय. आणि मला असं वाटतं की माझ्या परिसरामध्येच विकास झालेला नाहीये आणि मी ते टेलिकास्ट करू शकलो नाही. आणि माझं असं मत आहे की माझा विरोधच आहे. जे सध्या प्रस्थापित नगरसेवक आहेत ना इथले, ह्यांना माझा कट्टर विरोध आहे. कारण की हे लिटरली वाट लावतात पुऱ्या लोकमान्य नगर. 25 वर्ष भरपूर होतं. 25 वर्ष एखाद्या माणसाला दिल्यावर त्या माणसाने हे नगर आदर्श नगर पाहिजे होतं पुऱ्या ठाण्यातलं, सगळ्यात भारी नगर. आज प्राईम लोकेशन नाही लोकमान्य नगर. हेच नगरसेवक ह्यांचे प्राईम प्रोजेक्ट करतात कुठे, गांधीनगर, चिराग नगरला. तिथले लोक इथे आणून शिफ्ट केली आहेत. अरे ओला उबेर नाही, आता का शिफ्ट केली मी विचारलं तिथला बिल्डरला, रिक्षा जात मी ना त्या बिल्डरच्या लोकांना विचारलं, अरे बाबा तुम्ही तिथे का करतात, आमच्या नगरसेवक इथे निवडून येतात 25 वर्ष, आमच्या झोपडपट्ट्या का नाही उचलल्या इथल्या. तर बोलतात ना हे प्राईम लोकेशन नाही. प्राईम लोकेशन नाही म्हणजे कोणामुळे नाही प्राईम लोकेशन, मग 25 वर्ष तुम्ही काय करताय. म्हणजे तुम्ही रिडेव्हलपमेंट करणार ते दुसऱ्या नगरात, वोट खाणार लोकमान्य नगरात, कशाला हवेत मग तुम्ही. म्हणजे तुमची घरं भरायला. बरोबर. आता त्यांच्या संपत्ती बघाल ना, आता संपत्ती बघा डिक्लेअर केल्यात त्या, आणि अशा असतील त्या सोडाच. हा राग आहे, हा रोष आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचा आहे. मी पण इथे राहतो, माझे मित्र बोलतात ते योग्यच आहे, कारण मी 10 वर्षानंतर इथे आलो आहे, परिस्थिती तशीच आहे. आता नागरिकांनी ठरवायचं आहे. निष्ठावंत असे राहिलेलेच नाही आहेत पाड्यामध्ये. तसं बघायला गेलं तर जेव्हा शिवसेनेचे 2 गट झाले आणि ज्या माणसाने, जसं यांनी विशालने सांगितलं, इथे शिवसेना आणली, त्याच माणसाला डावलं गेलं, असे अनेक प्रकरणं या ठिकाणी घडले असतील. पण आता मला वाटतं मराठी माणूस नाही, इथल्या परिसरातले सगळेच माणसं जागे होतील आणि नक्कीच काहीतरी विकासाच्या दिशेने हे लोक मतदान करतील अशी आशा आहे. काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.